सतीश उर्फ खोका भोसलेवर वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत। शिरूर पोलीस ठाण्यात आता त्याची पोलीस कोठडी सुरू आहे। दरम्यानच्या काळात त्याने वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधलं होतं। ते घर सुद्धा वन विभागाने जे आहे ते जमीनदोस्त केले। आणि या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या पत्नी पहिल्यांदाच जे ते माध्यमांशी संवाद साधतात। काय सांगाल, काय नाव आहे तुमच्या पतीवर जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेत? ते आमचं माझं नाव तेजू सतीश भोसले। आमची मान्य आहे, आम्हाला आमचं घर उद्ध्वस्त करून टाकितलं साहेब, घर पाडून टाकितले। आम्ही रोड आता ह्याच्यावर बसलो, रोडावर बसलो। आता आम्ही कुठं जायचं? तुमचे जे पती सतीश भोसले त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत, अन्याय झाला, ते खोटा गुन्हा आहे ते सर। म्हणजे इथून ते रान डुक्कर धरायसाठी इकडूनच घेऊन गेलेत, इथून येऊन बोरून घेऊन गेले। ते संदीप ढाकणे त्याचा मुलगा इथून घेऊन गेले साहेब सर। ते घेऊन गेले डुक्कर धरायला। मुलगी आमच्या मुलीवर छेड झाली तरी आम्ही असं केलं नाही। मुलाला पण हाणली, मुलाच्या डोक्यात पण तलवार हाणली, तरी त्या दिलीप ढाकणेला ते आमच्या म्हणजे सतीश भोसले आमच्या मालकाने त्यांना दवाखान्यात घेऊन गेले। ढाकणे दवाखान्यात घेऊन गेलेत। तर दवाखान्यात टाकितलं त्यांनी। ते म्हणले आमच्या मुलाला तिथंच ठेवून आलेत। ते खोटा गुन्हा आहे ते म्हणून राहिले। ते हाणलं मारलं, ते हाणलं नाही, काही नाही। ते दिलीप ढाकणे त्याने हाणलंच नाही साहेब। फक्त आमच्या मुला म्हणजे फाशी काढायसाठी मुलगा मुलगी 2-3 पोरं गेलते सर। म्हणजे तिकडून मुलाला फोन आलता त्यांचा, ते असं म्हणले असं झालं। म्हणजे मग गेले इथून, ते वडील आणि ते गेले तिथून। म्हणले काय झालं बघून तरी। त्यांचे जे ते इंस्टाग्रामवर फेसबुकवर वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात, पैसे फेकताना, पैसे उधळताना, शाळेतल्या विद्यार्थ्याला धमकी देताना। काय वाटतं? ते शाळेतले धमकी देऊ राहिले होते सर। ते कशामुळे दिले अरे, असं माझ्या बहिणी बायावर छेड करू नका तुम्ही, कशामुळे करू राहिले छेड? असं मला दिसत नाही असं छेड करू राहिलेत। त्या मुलींनीच शाळेतल्या मुलींनीच फोन लावला होता, असं माझ्यावर अन्याय होतं म्हणून। भाऊ तू शाळेत ये। काय काम करायचे? घरी जे तुमचं घर होतं, पाठीमागं ऑफिस होतं, ऑफिसपासून काय काम करायचे? बाहेर काय काम करायचे? बाहेर कार्यकर्ते आहेत ते सर, आमच्या पारधी समाजमध्ये कार्यकर्ते आहेत ते। म्हणजे कार्यकर्ते म्हणजे इकडं मुकदम ते वाटासाठी ते पैसे आणले होते, रीड क्या म्हणजे ते इष्टावर टाकायसाठी कोयत्याचे पैसे आणलेले आहेत सर। ते लाईक भेटा म्हणून तेवढं हेडे टाकितलं आहे कोयता। म्हणजे वन विभागाने जे आहे ते तुमचं घर पाळलंय, आता तुम्हाला घर नाही, ही जागा जी आहे ते अतिक्रमित आहे असं वन विभागाचं सांगतं सर। ते सगळेच मग आटिकवर सगळेच हटून द्या काय सर। आमचं घर आमचंच घर कसं काय पाडलं ते त्यांनी? आणि काय ते वनेवा म्हणजे हे काय वनेवाल्याने आमच्या नोटीस दिलं नाही आमच्या हातात, काय नाही, आमचं सही पण घेतली नाही तरी पाडलं आमचं घर। ते आमच्या आता आम्ही रोडावर बसलो तिथं, आमच्या मुलं बाय आमच्या लेकरं आम्हाला ज्या बस आहे म्हणजे झोपायला सगळं तिथं हे होऊ राहिलं, भेव वाटू राहिलं। त्यांनी काय सर म्हणजे घर पाडलं, आम्हाला मान्य होतं सर पाडलं, ते म्हणजे हे केलं म्हणून घर पाडलं म्हणून मान्य होतं। ते वनेवाल्यांचं घर म्हणजे जागा होती म्हणून वनेवालेच ना, हा वन विभाग। आणि त्यांनी काय केलं मग आता आम्ही संध्याकाळी इथं झोपलेलो होतो, आमच्या महिला आमच्या बाया ते सगळे झोपलेले होते इथं। त्यांनी काय केलं सगळं जायदी केलं साहेब, आम्हाला भांडे कुंडे शिया सगळं जायला, आमच्या कोंबड्या सगळं काय आमच्या घरामध्ये काही घेऊ राहिलं नाही आम्हाला। म्हणजे आमच्या बायांना सगळं आणलं साहेब त्यांनी, गाय चारा सगळं चारला, आमच्या शेळ्यांना धुळांना पाणी कसं पाजायचं, चारा कसं चारू घालायचं, ते मुलं ते हे करू राहिले सर आमची। ते आमच्या मुलीवर पण अत्याचार झाला, आमच्या मुलीला लय हाणलं, छेड केली त्यांच्या मुलीवर। त्या मुलीवर छेड केली ना, आमच्या मुलीवर छेड करू राहिलेत।
त्या दिवशी आणलं, त्या दिवशी वन विभागाने तुमचं घर पाडलं होतं, नंतर रात्री कोणीतरी लोक आले होते, हो. त्यांनी इथं काय केलं? अत्याचार केला आमच्यावर. 20-25 जण होते सर. ते अत्याचार केला आमच्या. हाण मार, बायांना सगळं हाणलं, मुलींना सगळं हाणलं, मुलांना, आमच्या मुलांना, मुलींना, सगळ्या परिवार, आमची फॅमिलीलाच आणलं. ते सतीश भोसलेचं घर होतं सर. त्याची सगळे कुटुंब राहत होते, आमचे सगळे परिवार राहत होते. 4 भाऊ राहत होते त्याच्यात कुटुंबामध्ये. कोण कोण आहे तुमच्या कुटुंबात सगळे? आ कोण कोण तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? 4-5 भाऊ आहेत आमच्या कुटुंबामध्ये. मुले, मुलगा, सगळे परिवारच सगळं त्याच्या कुटुंबामध्ये आहे आमचे सर. म्हणजे 20-25 मुलं असन आमचे, छोटे छोटे, बारकाले, पुरी असन, सगळं म्हणजे आमचे जाव भाव आहेत. ते कुटुंबामध्येच राहत होते सर. पाठीमागचा एक त्यांचा बॅटनं मारहाण झाल्याचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो, त्यात सुद्धा गुन्हा दाखल झालाय. ते सर, ते माऊली खेडकर नाही का, त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या मालकाला बोलून घेतलं त्यांनी. तिथं बोलून घेतलं असं असं झालं म्हणून. ते काय म्हणले, माझ्या बायकोला असं छेड करून राहिलेत. त्यांना राग सहन होऊ राहिला नव्हता सर, असं छेड करून राहिले म्हणून. म्हणजे असं राग सहन होऊ राहिला होता नाही. ते काय म्हणले, असं करून अत्याचार करून राहिले. त्यांनी त्याच्यामुळे हाणलं, ते माऊली ते बॅटने हाणलं होतं ना, त्याच्यामुळे त्यांनी हाणलं ते ह्याला, पुढच्या माणसाला थोडंच हाणलं होतं सर त्यांनी. ते असं नको, शिवाय गाय नको देऊ बहिणी, बाय माझ्या बहिणी तुझ्या बहिणीच आहे ना, असं कमून करू राहिले, तू कमून असं शिवाय देऊ राहिले. त्याच्यामुळेच हाणलं होतं सर त्यांनी. वन विभागाचे कर्मचारी तुमच्या घरी आले होते, शिकार लागणारं साहित्य, वाळलेल्या प्राण्याचा मांस सुद्धा जप्त केलंय. ते रान म्हणजे म्हणजे ते खोटच आहे सर. ते आमच्या घरामध्ये नाही सापडलं. ते आमच्या खाल्लाकर वैद्य होते, त्यांच्या घरामध्ये म्हणजे ते फाशे ते होते, त्यांचे रान डुक्काचे फाशे आमच्यापाशी होते सर. मांस मिस नाही आमचं. सतीश भोसले टीव्हीला बोलताना असं म्हणत होते की मी सामाजिक कार्यकर्ता आहे, लोकांना मदत करतो. हो सर, ते मदत करते, ते पथ आहे म्हणून करतात मदत. त्याने म्हणजे सामाजिक मला कार्यकर्ते आहेत म्हणूनच एवढं आहे. पण मदत करतो म्हणून कोणाला धमकी देता येते का, कोणाला मारता येतं का? ते चुकीचं आहे ना. चुकीचं आहे सर. ते धमकी मिमकी नाही देत, मदत करू राहिले. ते असे खोटे म्हणजे चुकीचं आहे ते. आमदार सुरेश धस असं म्हणतात की सतीश भोसले माझा कार्यकर्ता आहे, छोटा कार्यकर्ता आहे, त्यांच्याकडे काय मागणी असणार आहे का? नाही सर, मला माहित नाही ते. तसं काहीच माहित नाही ते. बरं, उद्या आमदार सुरेश धस शिरूरला येणार, त्यांची भेट घेणार तुम्ही? आम्ही आता आमच्या शेळ्या कोंबड्या जायला म्हणून आम्ही भेट घेऊन सर, आम्ही कुठं जायचं, त्याच्यामुळे आम्हाला इथं पाणी सगळं नाही. आम्ही 4 दिवस झालो जेवलो सगळं नाही. आता उपाशीच बसलो. आमचे सगळे मुलं बाया सगळे उपाशीच बसलो. तिथं घरी उद्ध्वस्त करून टाकितलं सर आमचं. असं आमच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे होतं. सामान सगळं घेऊन गेले ते वने खातेवाले, काय वनेवाले, काहीच ठेवलं नाही आमच्यापाशी. धान्य धुन्य सगळंच घेऊन गेले सर. काहीच घरामध्ये काहीच नाही. आता कुठं बसायचं, कुठं जायचं आम्ही? आम्हाला तेवढा न्याय पाहिजे, न्याय भेटायला पाहिजे तेवढा. आपण जर बघितलं तर अंजली दमाने या सामाजिक कार्यकर्ते आहेत मुंबईच्या. सुरुवातीला ज्या तुमच्या पतीनं गुन्हा केला होता त्याचाही त्यांनी व्हिडिओ टाकला होता. नंतर तुमचं घर पाडलं, त्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. ते म्हणजे तुमचं घर का पाडलं असंही त्या बोलल्या. अंजिरा मॅडमला एवढीच विनंती आहे आमची, आम्हाला सगळं हे कोंबड्या शेळ्या 10 बोटाची विनंती आहे आमची. कोंबड्या शेळ्या, आमचे बदक म्हणजे शेळ्या पण आहेत, गाय ढोरं. आमच्या गाय ढोराला काय चारू घालायचं, आम्हाला काही उपाशी बसलो. ते धान्य धुन्य सगळं जाऊन टाकितलेलं आहे सर आमचं. तेवढी विनंती आहे आम्हाला न्याय भेटावा म्हणून. आम्ही कुठं राहायचं, रस्त्यावर बसलो राहत आम्ही. घर पाळल्यापासून तुम्ही नेमकं जेवण कुठं करता, रात्री कुठं असता, दिवसा कुठं असता? आवाज सर, आता आम्ही 3 दिवस झालो जेवलोच नाही. आम्हाला 3 दिवस झाले जेवलो नाही. आता बसलो तसंच. आता
म्हणजे आमच्या घरी धान्य सगळं नाही सर, तेव्हा मागून आणायचं आम्ही, तेव्हा खायचं आता. तुमचं घर पाळलं त्या दिवशी जे आहे ते जाळपोळ झाली, महिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. तुमची मागणी काय आता? मागणी आहे आमची ते पुढचे माणसं शोधून अटक करणार, ते एवढीच मागणी आमची. पुढचे माणसं कोणचे आहेत तर कोणचे नाही. 3 दिवस आधी ओने दादा ते आम्हाला धमकी देत होतं सर. इथं येऊन धमकी 4-5 गाड्या आडत्या धमकी दिली होते. आमचे शिवाय देतात आई बागा, म्हणजे आईवर बापावर आमचे जातीवर शिवाय देऊ राहिले सर. दसरथ ओने जातीवर शिवाय देऊ राहिलेत आम्हाला. 4-5 गाड्या आल्या इथं दबावच राखून राहिलेत आम्हाला. एवढंच विनंती आहे माझी. म्हणजे आपण बघतोय ह्या होत्या सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या पत्नी तेजू भोसले यांचं असं नाव आहे. ज्या पद्धतीनं सतीश उर्फ खोक्या भोसलेवर कारवाई करण्यात आली, ती कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. आमचं घर पाळलंय, आमच्यावर अन्याय झाला, अशा भावना त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केल्यात. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, शिरूर कसार, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.